हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत कैरीचा छुंदा. गोड आंबट तिखट अशा चवीचा कैरीचा छुंदा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा पदार्थ आहे. त्यासाठी मी 3 कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत. फोडणीसाठी मेथीचे दाणे, गूळ, मीठ, तिखट, हिंग आणि तेल आणि मोहरी असं सर्व साहित्य आहे. अगदी झटपट होणारा 5 मिनिटात होणारा हा पदार्थ आहे, पण तुम्ही चपातीसोबत खाऊ शकतात, भाकरीसोबतही खाऊ शकतात. ठीक आहे, तर आपण आता सुरू करूयात. तर आता आपण मोहरी दाणे टाकून घेत आहोत. तेल चांगलं कडकडीत तापू द्यायचं. मोहरीचा आवाज आपण ऐकू शकता. जिरे आपल्याला टाकायचे नाही आहेत. त्यानंतर थोडेसे मेथीचे दाणे टाकायचे. छान असा आवाज व्हायला पाहिजे. खमंग फोडणी बसली की कैरीचा छुंदा अतिशय रुचकर लागतो. आता एक पाव चमचा हिंग आपण टाकलेला आहे आणि याचबरोबर आपण आता कैरीचा हा केस टाकून द्यायचा. कैरी चांगली शिजू द्यायची आणि नंतरच आपण त्याच्यामध्ये तिखट, मीठ आणि गूळ टाकणार आहोत. तुम्ही जर कैरीमध्येच गूळ टाकला तर कैरी शिजणार नाही. याची प्लीज तुम्ही नोट डाऊन करून घ्या ही गोष्ट. आपण कैरी चांगली मऊ होऊस्तर शिजू द्यायची. ठीक आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही आता पाहू शकता कैरी व्यवस्थित शिजत आलेली आहे. तर आता आपण चवीप्रमाणे तिखट, मीठ आणि गूळ टाकणार आहोत. अतिशय सुंदर गोड आंबट तिखट असा चवीचा होतो हा कैरीचा छुंदा. तुम्ही नक्की ट्राय करा. लहान मुले, काही मुलांना भाजी आवडत नाही, तर त्यावेळेस तुम्ही चपातीचा रोल करूनही त्यांना जर दिला, चपातीवर छुंदा हा स्प्रेड करून त्यांना तो रोल जर करून दिला तर मुलं अगदी आवडीने खातील, हे निश्चित. आता गूळ मेल्ट होईपर्यंत आपण थोडंसं थांबूयात आणि हे व्यवस्थित शिजू देऊयात. अगदी झटपट होणारा हा प्रकार आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता गूळ आता पूर्णतः मेल्ट झालेला आहे आणि छान कैरीचा छुंदा आपला तयार झालेला आहे. आता गॅस बंद करूयात. तर आपला हा कैरीचा छुंदा अशा प्रकारे तयार झालेला आहे. आपण पाहू शकता खूप सुंदर गोड आंबट तिखट चवीचा आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप खूप छान लागतो. आमच्या इथे सर्वांना खूप आवडतो, त्यामुळे मी नेहमीच करते. तर तुम्हीही ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपला बहुमूल्य वेळ आपण आम्हास दिला त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानते. थँक्यू सो मच. ओम साईराम.